नांदेड जिल्ह्यातील टाकळगाव ते बोरगाव या रस्त्याचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झालं अशा आशयाचा व्हिडिओ एक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आणि त्याच रस्त्यावर आता आपण उभे आहोत, आपण बघतोय याच तरुणांनी जे आहे ते सकाळी एक व्हिडिओ व्हायरल केला होता आणि तो व्हिडिओ जो होता तो हा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाला अशा आशयाचा होता। आता सुद्धा आपण बघतोय ज्या पद्धतीने या रस्त्याचं काम गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी झालं होतं, मात्र असं असताना सुद्धा जे आहे ते रस्ता अशा पद्धतीनं हाताने उखळला जातोय। यावरून जे ते रस्त्याच्या कामाचा दर्जा आपल्या लक्षात येतोय। आपण या तरुणात सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? सकाळी जे आहे ते तुम्ही व्हिडिओ व्हायरल केला होता, या रस्त्याचं काम जे आहे ते निकृष्ट दर्जाचं झाले असा तुमचा आरोप आहे। माझं नाव सत्यम विजय लांबदाडे आहे। मी टाकळगावचा रहिवासी आहे आणि मी सहज एक धापोडा वाहनाच्या टायराने निघालता मी सहज हाताने उकळल्यानंतर टोटल रस्ता उकळत आहे, जेवढा झालेला आहे तेवढा, आणि हे टोटल काम बोगस झालेलं आहे। आणि इथून आमच्या गावाचा बकई पोलीस भरती करणारे लेकर 4 किलोमीटर बाहेरून जवाहरनगरहून हैदराबाद रोडवर रनिंगला जातात। अपेक्षा होती गावकरी सर्व भरती करणाऱ्या पोराची आता गावातून रस्ता झालेला आहे, आता इथून आपण 4 किलोमीटर वाहनानं चल्या गाड्यावर रनिंग करायला आपण आता गावातूनच म्हणताना रनिंग करायचे नंबर 1 रस्ता झालेला आहे अशी सर्व विद्यार्थ्याची अपेक्षा होती। पण हे रस्ता आधीच 40 वर्षापासून झालेला आहे, पहिले रस्ताच नव्हता। 4-5 महिन्यापासून प्रोसिजर कामाचं चालू होतं, पण या 4-8 रोज 15 दिवसांमध्ये डांबर पडलेला आहे आणि हे डांबर अशा पद्धतीनं बोगस पद्धतीनं पडलेलं आहे। आमच्या गावकऱ्याची मागणी आहे या रस्त्याला दुरुस्त करून चांगला रस्ता व्हावा आणि संबंधितावर कारवाई व्हावी। दुसरे ग्रामस्थ आपल्या सोबत आहेत, काय सांगाल, काय नाव आहे तुमचं? तुम्ही सुद्धा हाताने रस्ता उकळला? आधी पहिले 40 वर्षापासून गाव हे कसं आहे की लवा आणि नांदेड दोन्ही तालुक्याच्या किनारीवर गाव आहे। 40 वर्षापासून पहिलेच रस्ता झालेला नाही, इकून तिकून दुर्दैवाने झाला ते अपंग असून मी हाताने धापडे काढला। तर असं एवढं करा तुम्ही की तात्काळ याच्यावर नियोजन लावून रस्ता गावचा पक्का झाला पाहिजे। पुढे काय नाव आहे तुमचं? किती वर्षानंतर गावाला रस्ता मिळाला? आणि मिळाला पण असा मिळाला? काय बोला साहेब, आता हे सगळं उकळून चढलेलं आहे। या रस्ता जर पावसाळ्याभर पण टिकत नाही। आता उसाचे ते ट्रॅक्टर चालू झाल्यावर लई तेव्हा काम असे बोगस निघाय, ट्रॅक्टर उसाच्या तर लईच उकळते, रस्ता टिकत नाही। चांगला रस्ता व्हावा, गावाला येण्या जाण्यासाठी चांगला मार्ग बनवावा हेच गावकऱ्यांच्या आमची सगळ्याची इच्छा आहे। आणि दुसऱ्या रस्ता झालेला आहे साहेब, त्याला साईड पट्ट्यात भरलेल्या नाहीत, कारण तो आमच्या शेताकडे जाण्याचा किवळ्याकडे जातो ते रस्ता शिस्ती रस्ता झालेला 1 किलोमीटर, त्याच्या साईड पट्ट्यात भरले नाहीत। बैलाला मार लागत आहेत, बैल खाली जातात, खाली बैलगाडी गेलेली वर येत नाही। याला भरा म्हणून आम्ही सांगितलं, कॉल केला होता, आम्हाला प्रतिसाद देत नाही, देण्यात चलेत। तर आम्ही मागणी आहे की बा तिकडे आपण रस्त्याचा मुरुम टाकावा, साईड पट्ट्या चांगल्या भरण्यात यावात। जनावरांची नुकसान व्हाली, बैलाला मार लागायला, बैलगाडी शेत रस्ता पण आहे तिकडे येणं जाण्या करता, ते पण रस्त्याचं व्हावं। 70 लाख रुपयाचा रस्ता आहे ते। निश्चित आपण बघतोय ग्रामस्थ होते ज्या पद्धतीनं हा संपूर्ण रस्ता बोगस झाला, या बोगस कामाची ग्रामस्थांनी पोलखोल केली आणि पुन्हा नव्याने जे आहे ते गुणवत्तापूर्ण व दर्जेदार रस्ता व्हावा अशी मागणी या ग्रामस्थांची आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।